जर ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऍप्लिकेशन वरून ओरिजिनल आधार कार्ड डाउनलोडही करू शकताय बिना ओटीपीचं आणि याचा वापरही करू शकताय. सर्वात पहिला तर तुम्हाला या ऍप्लिकेशनवर यायचं आहे. या ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला सेंड करतो, पण कमेंट करा वेलकम. कमेंट केल्यानंतर जी लिंक तुम्हाला आलेली आहे याला क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट या ऍप्लिकेशनवर येत आहे, याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता प्रोसेस सांगतोय. सगळ्यात पहिला या ऍप्लिकेशनला ओपन केल्यावर डिस्कवरी कीपेजच्या नावाचं ऑप्शन येतोय, याला क्लिक करा. याच्यानंतर नेक्स्ट वगैरे करत जायचं आहे आणि एंटर आधार नंबरला टाईप करायचं आहे आणि फर्स्ट नंबर ऑप्शन आय एम रेडी विथ माय आधार याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर जो पण आधार नंबर असणार आहे टाकायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर कंटिन्यू बटनला क्लिक करायचं आहे. आय ऍक्सेप्ट आणि प्रोसीड बटनला क्लिक करायचं आहे. जो पण तुमचा सिम कार्ड असेल त्यालाच तुम्हाला सेंड SMS करायचा आहे. तुमचा आधारला लिंक असलेला मोबाईल असो, आधार नसलेला जरी असला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सेंड बटनला क्लिक करायचं आहे. इथं OTPची काही गरज लागत नाही, हे सगळं ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यानंतर थोडंसं वेट करायचं आहे. कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनला चालू करायचं आहे. पहिल्याच ऑप्शनला निवडायचं आहे. त्याच्यानंतर आता कॅमेरा चालू करण्यासाठी ते परमिशन मागतं. इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन ऑप्शनला चालू करायचं आहे आणि तुमचा फेस रिकग्नाइज करतं. ते फक्त डोळे झाकायचा आहे, उघडायचा आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस त्याचं ते करतं. फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्या समोर थोडंसं लोडिंग होतं पेज आणि लोडिंग झाल्यानंतर प्रोसीड बटन ओपन होणार असतं. आता 2 मिनिट इथं थांबूया. प्रोसीड बटनला क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक 6 डिजिटचा पिन द्यायचा असतो. मी आता फॉर एक्झाम्पल इथं देतो 1 डिजिट. सेमच आपल्याला टाकायचं आहे परत एकदा आणि प्रोसीडला क्लिक केल्यावर आपल्या समोर आपला आधार कार्डचं पूर्ण प्रोसेस येतं. याच्यानंतर इथं स्किप गाईड करूया. शेअर आयडी ऑप्शन असतो, याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधार नावाचा 3 नंबरचा ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनला क्लिक करायचं आहे आणि ते जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड होतं.